नमस्कार स्वामी भक्त हो, श्री स्वामी समर्थ। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी चरित्र सारामृतमधील अध्याय 7, 8 आणि 9 यांचे विशेष महत्त्व जाणून घेणार आहोत। या अध्यायांचे नियमित वाचन किंवा श्रवण केल्याने भक्ताच्या जीवनात श्रद्धा, धैर्य, संकटातून मार्ग आणि स्वामींची कृपा अनुभवास येते, अशी भक्तांची भावना आहे। तर अध्याय 7 मध्ये श्री स्वामी समर्थांच्या दिव्य लीला, भक्तांवरील कृपा आणि अहंकाराचा नाश करणारे प्रसंग वर्णिले आहेत। तर या अध्यायामधून आपल्याला कोणता संदेश मिळतो तो आपण बघू। स्वामी समर्थ महाराज प्रत्येक भक्ताची योग्य वेळी मदत करतात। भक्तीमध्ये नम्रता आणि विश्वास सर्वात महत्त्वाचा आहे। स्वामींच्या कृपेने अशक्य वाटणारी कामेसुद्धा पूर्ण होऊ शकतात। या अध्यायाच्या वाचनाने किंवा श्रवणाने देखील मनातील भीती कमी होण्यास मदत होते, आत्मविश्वास वाढतो, स्वामींवरील श्रद्धा अधिक दृढ होते, संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मिळते। तर आता आपण बघूया अध्याय 8 मध्ये काय लिहिलं आहे। तर अध्याय 8 मध्ये स्वामी समर्थ भक्तांची परीक्षा कशी घेतात आणि योग्य वेळी त्यांच्यावर कृपा कशी करतात याचे सुंदर वर्णन आहे। या अध्यायातून आपल्याला कोणता संदेश मिळतो ते आपण पाहू। संयम ठेवणाऱ्या भक्तावर स्वामींची विशेष कृपा होते। प्रत्येक अडचणीमागे ईश्वराची काही योजना असते। स्वामींवर विश्वास ठेवणारा भक्त कधीही एकटा राहत नाही। या अध्यायाचे वाचन किंवा श्रवण केल्याने मानसिक शांती मिळते, घरातील सकारात्मक वातावरण वाढण्यास मदत होते, निराशा दूर होऊन आशावाद निर्माण होतो, श्रद्धा आणि सबुरी देखील वाढते। तर अध्याय 9चे महत्त्व काय ते आपण बघूया। तर अध्याय 9 मध्ये स्वामी समर्थांच्या करुणेचे आणि भक्तवत्सल स्वभावाचे दर्शन घडते। या अध्यायानुसार मुख्य संदेश असा आहे की स्वामी भक्तांचे प्रेम पाहतात, संपत्ती नाही। निस्वार्थ भक्ती हीच खरी पूजा आहे। स्वामी महाराज प्रत्येकावर समान प्रेम करतात। या अध्यायाच्या नियमित वाचन किंवा श्रवण केल्याने मनातील नकारात्मक विचार कमी होण्यास मदत होते, कुटुंबात प्रेम वाढण्यास प्रेरणा मिळते, स्वामींच्या चरणी विश्वास अधिक दृढ होतो, आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रेरणा मिळते। हे 3 अध्याय एकत्र वाचण्याचे महत्त्व अनेक स्वामी भक्तांच्या श्रद्धेनुसार अध्याय 7, 8 आणि 9 यांचे नियमित वाचन किंवा श्रवण केल्याने स्वामींवरील भक्ती दृढ होते, संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य मिळते, मन शांत राहते, सकारात्मक विचार वाढतात, ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवण्याची प्रेरणा मिळते। यातील लाभ हे श्रद्धा, भक्ती आणि वैयक्तिक आध्यात्मिक अनुभवावर आधारित मानले जातात। तर स्वामी चरित्र सारामृत यातील अध्यायांचे वाचन कधी करावे? तर दररोज सकाळी किंवा संध्याकाळी, गुरुवारी, विशेषतः गुरुवारी स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर दिवा लावून श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करून वाचन सुरू करावे। स्वामी भक्त हो, श्री स्वामी चरित्र सारामृत हे केवळ एक ग्रंथ नाही, तर श्रद्धा, विश्वास आणि अध्यात्माचा मार्ग दाखवणारा अमूल्य खजिना आहे। जर आपण अध्याय 7, 8 आणि 9 श्रद्धेने वाचले किंवा ऐकले तर मनाला शांती, भक्ती आणि स्वामींच्या कृपेची अनुभूती मिळण्यास प्रेरणा मिळू शकते। चला तर मग सर्वांनी एकत्र म्हणूया, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज, योगीराज, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्वामी भक्तांपर्यंत हा संदेश नक्की पोहोचवा। श्री स्वामी समर्थ।